नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अल्तमस जरीवाला यांच्यासह जिहादी प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या शिर्डीमधील पदाधिकाऱ्यांनी केली आहे। याबाबत 11 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आले, कारण शहरात तणाव निर्माण झाला होता आणि जातीय तेढ निर्माण व्हावा यासाठी काही लोकांनी मिरवणुकीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी झेंड्यांवरील भगवा ध्वज काढण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली। या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच शहर शांतीभंग करणाऱ्या आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ दहिपळ यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांची मार्च 2024 या महिन्यासाठी बेस्ट कॉप ऑफ द मंथ म्हणून निवड झाली आहे। त्यांची निवड पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष समारंभात पोलीस उपाधीक्षक यांच्या हस्ते सत्कार करून करण्यात आले आहे। अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर अनधिकृतपणे विहीर खोदल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने 2 जणांवर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी अशोक जोगदे आणि किशोर शिकारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर शहरात भर दिवसा घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 2,94,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। ही घटना साई राजनगर नवनाथपूर परिसरात 11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते सायंकाळच्या दरम्यान घडली। याबाबत कुलदीप पंडित विद्ने यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। अहिल्यानगर येथील केडगाव येथे विदर्भ मित्रमंडळाच्या नवनिर्मित सांस्कृतिक भवनात संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली। 10 एप्रिल रोजी हा मंगलमय सोहळा धार्मिक परंपरेनुसार संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे तसेच नगर शहरातून मोठ्या संख्येने भाविक आणि विदर्भ मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते। सरकारी शाळा वाचना आणि मोफत शिक्षण न्याय आणि हक्क परिषद यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती औचित्याने एका विशेष एकपात्री नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे या नाटकाचे नाव असून ते येत्या 23 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता क्रांती चौकातील महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयात सादर होणार आहे। अहिल्यानगर तालुक्यातील ताईगवली येथील शनी मारुती मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती, तसेच रंगरंगोटी करण्यात आली होती। तसेच हनुमान जयंती निमित्त पहाटे हनुमान मूर्तीस लघु रुद्राभिषेक आणि पूजा करण्यात आली। या प्रसंगी हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। श्री मारुतीरायाच्या व शनी भगवंताच्या या मंदिरामध्ये हनुमान जयंती निमित्त आज देखील महाप्रसादाचं वाटप मोठ्या प्रमाणात होत आहे। या मंदिराचे जे सतत पाहणी करत असतात, देखभाल करत असतात असे आमचे मार्गदर्शक माननीय आदिनाथ तात्या शिंदे, त्याचबरोबर त्यांचं सर्वच कुटुंब, बालू शिंदे असतील, त्यांचे सर्व मित्रपरिवार असेल, सर्वांचंच योगदान या मंदिरासाठी सातत्याने असतं। आणि दरवर्षी कार्यक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणात कसा साजरा करता येईल, बजरंगबलीचा उत्सव जास्तीत जास्त दिमाखात कसा करता येईल यासाठी त्यांची सातत्याने धडपड असते। आणि निश्चितच हे चंद्र सूर्य असेपर्यंत हा कार्यक्रम असाच अखंड चालू राहू एवढीच मारुतीरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो। आणि हनुमान जयंतीनिमित्त सर्व भाविक भक्तांना हनुमान जयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा निप्तीगेट तरुण मंडळाने या ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन केलेलं आहे। या मंडळाचे प्रमुख आमचे सहकारी मित्र बालूभाऊ शिंदे आणि त्यांचा परिवार हे या निमित्ताने सगळं आयोजन करीत असतात। आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज टांगे गल्ली येथे शिंदे मित्रमंडळाच्या वतीने हनुमान जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला। आज सकाळपासूनच 6 वाजल्यापासून हनुमानचा जन्म आणि विविध भाविक या ठिकाणी मोठी गर्दी केली आणि याचबरोबर महाप्रसादाचं वाटप झालं। गेल्या 55 वर्षापासून शिंदे परिवार या ठिकाणी अखंडपणे मंदिराची सेवा करतो। मी आदिनाथ शिंदे
55 वर्षापासून शनी मारुती मंदिराची रंगरंगोटी, झाडणे, पुसणे सर्व काही सेवा करत आहे. लाइटिंग सर्व काही मंदिरात माजी नगरसेवक भरपूर सहकार्य करतात. हनुमान जयंती निमित्त भाविकांची गर्दी असते. आज सावेडी उपनगरात ठिकठिकाणी हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री दत्त देवस्थानचे तपोवन रोडवरील विजय हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडला. जन्मोत्सव झाल्यावर महाआरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी भाविक उपस्थित होते. माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येत परमेश्वराकडे प्रार्थना केली. येथील भीमराज महाराज मंदिरात आयोजित या सर्वधर्मीय प्रार्थना सभेत विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अरुण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असून त्यांच्या प्रकृतीवर लवकर सुधारणा व्हावी यासाठी ही प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. भीमराज महाराज बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण काळे यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार पडली. माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अहमदनगर पहिली मंडळी चर्चच्या वतीने विशेष प्रार्थना करण्यात आली. नगर शहरातील गाडगे हॉल मेमोरियल चर्च हातमपुरा येथे ही प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी चर्चचे आचार्य रेव सॅमी मिसाळ यांनी अरुण जगताप यांच्यासाठी विशेष प्रार्थना केली. परमेश्वराची स्तुती असो. आज आमचे लेंताचे दिवस सुरू आहेत, उपासाचे दिवस, आणि त्या उपासाच्या दिवसांमध्ये आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत. आणि ह्या प्रार्थनेमध्ये आम्ही विशेष करून आमचे आमदार अरुण काका जगताप यांच्यासाठी विशेष प्रार्थना केलेली आहे. ते आम्हाला कळालेले आहे की ते पुणे या ठिकाणी आजारी आहेत, पण आमचा विश्वास आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आरोग्य देईल आणि त्यांना बरं करल. आणि आज आम्ही सगळी मंडळी विशेष करून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी सगळेजण एकत्र जमलो होतो. देवबाप त्यांना उत्तम आरोग्य देव, हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. माळीवाडा शहरातील शनी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव आणि मंदिराच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सहपूजेचे आयोजन करण्यात आले होते. बजरंगबली की जयच्या जयघोषात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. हनुमान मूर्तीला अभिषेक आणि विविध धार्मिक विधी करण्यात आले. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता. राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीकडून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. यातून सध्या शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्ता काँक्रिटीकरण करण्यावर महानगरपालिकेचा भर आहे. त्यामुळे रस्ता करण्यापूर्वी अंतर्गत इतर कामे पूर्ण करून अतिक्रमणे हटवूनच कामे केली जात आहेत. त्यासाठी रस्त्यांची मोजणी करून अतिक्रमणे काढण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
त्याची मुदत संपल्यावर उर्वरित कामे सुरू होतील असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.